महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजतोय आणि अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये एवढी उपलब्धता आहे की महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाहीये. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे पडसाद उमटले. वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या भूमिकावर त्यांच्या भूमिकावरती तिखट प्रतिक्रिया दिल्या. आपल्यासोबत मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन आहेत. सर, काल जे काही वक्तव्य केलं होतं राज ठाकरे साहेबांनी त्यावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या, काय सांग? एक तर सर्वप्रथम असं आहे की काही प्रसार माध्यमांनी राज ठाकरेची भूमिका ही आरक्षण विरोधी आहे अशी उभा केली प्रतिमा. वास्तविक राज ठाकरे काय म्हटले हे कुणी नीट ऐकून घेतलं नाही किंवा नीट समजून घेतलं नाही. राज ठाकरेचं म्हणणं असं होतं की महाराष्ट्रासारख्या प्रगत प्रदेशामध्ये एवढ्या उपलब्धता आहेत, मग त्या नोकरीच्या असतील शिक्षणाच्या असतील, तर माझ्या मराठी मुलांना, त्याने हा शब्द वापरला की माझ्या मराठी मुलांना बाहेर जाण्याची गरजच नाही ना, सगळ्यांना इथं सामावून घेण्यात येईल. आणि ज्यावेळेस सगळ्यांना काम मिळेल, सगळ्यांना योग्य दरात, कारण शिक्षण संस्था खूप मोठ्या आहेत आपल्यापाशी, तर शिक्षण मिळेल तर मग कुणाला आरक्षण मागायचं आणि त्यासाठी भांडण्याची गरजच पडणार नाही. सगळ्याला नोकरी मिळेल, सगळ्याला शिक्षण मिळेल, एवढी उपलब्धता महाराष्ट्रात आहे. आणि ती जर पूर्ण क्षमतेनं आम्ही वापरली, आणि तो आमचा हक्क आहे, राज्यघटनेनं आम्हाला दिलेला हक्क आहे की स्थानिकांना 80% प्राधान्य द्यावं. या ह्याच्यातूनच त्यांनी ते बोलले होते. आणि त्यांनी मराठी माणूस हा शब्द वापरला, विशिष्ट कुण्या जातीसाठी वर्गासाठी वापरला नाही. पण काही प्रसार माध्यमांनी त्याचा विपर्यास करून राजसाहेब आत्ता जे आरक्षणाचं आंदोलन चालू आहे त्याच्या विरोधी आहे अशी अवई उठवण्याचा सुरुवात केला, असा अपप्रचार सुरू केला. म्हणून माझं म्हणणं आहे की राज ठाकरेला समजून घ्या. राज ठाकरे हे काळाच्या पुढे जाऊन विचार करणारे, स्वार्थाच्या पलीकडे जाऊन विचार करणारे. कुठला राजकीय स्वार्थ आम्हाला याच्यातून साध्य नाही करायचा, पण राज ठाकरेची प्रतिमा तुम्ही अशी उभा केली. राज ठाकरे म्हणतायत की मराठी माणसांसाठी एवढी उपलब्धता आहे, बाहेरचे एवढे लोंढे येतात, मग मनसे वारंवार मराठी माणसांसाठी काम करते. मग मनसेने या संदर्भात का आवाज उठवला नाही? कारण की महाराष्ट्रामध्ये प्रचंड बेरोजगारी वाढली आहे. बेरोजगारीची म्हणजे एखादा पोलीस भरतीचा 500 जागांसाठी जर भरती असेल तर हजारोंच्या संख्येने विद्यार्थी येत असतात. तर अशा परिस्थितीमध्ये मग मनसे का याच्यामध्ये ठोस भूमिका घेत? मनसेने प्रत्येक वेळा भूमिपुत्रासाठी भूमिका घेतलेलीच आहे. रेल्वेचे आमच्यावर अजून खटले चालू आहेत ना. म्हणजे रेल्वेचा जागा महाराष्ट्रात, जाहिरात उत्तर प्रदेशमध्ये, याचा विरोध आम्हीच केलेला आहे. नाही, तुम्ही केलाय, मात्र ते रेल्वेचं म्हणताय. तुम्ही जे खाजगीकरणासंदर्भात बोलतायत की खाजगीमध्ये अनेक उपलब्धता आहेत, तर त्या खाजगीकरणाच्या संदर्भात तुम्ही का भूमिका घेत नाही? जी आता तुम्ही योग्य प्रश्न विचारला आहे की सरकारने आता हा नियम आहे, स्थानिकांना 80% प्राधान्य देणं हा कायदा आहे, त्याची अंमलबजावणी राज्य सरकारने केली पाहिजे. अंमलबजावणी तर राज ठाकरे करू शकत नाहीत ना. राज ठाकरे निदर्शनास आणून देऊ शकतात. राज्य सरकारनं जे ह्याची अंमलबजावणी केली, शिक्षण संस्था फार मोठमोठ्या आहेत. एक काही दिवसापूर्वी एक उदाहरण आहे की ती मुलगी फीस भरू न शकल्यामुळं ते अत्यंत दुःखी झाली. प्रसार माध्यमासमोर तिला काय बोलावं कळे ना. शिक्षण संस्था कोणाच्या ताब्यात आहेत आणि इथं परप्रांतीय डोनेशन देऊन शिकतात. मग स्थानिकांना तुम्ही प्राधान्य द्या ना. शिक्षणाच्या फीसमध्ये सवलती द्यायला पाहिजेत. हे कुणी केलं पाहिजे? याच्यावर कुणी नियंत्रण ठेवलं पाहिजे? तर राज्य सरकारने ठेवलं पाहिजे. आम्ही कोणत्या आंदोलनाने कधी आम्ही भूमिका घेतली की हे आंदोलन चूक आणि हे आंदोलन बरोबर आहे? कधीच भूमिका घेतली नाही. अहो, ज्या व्यक्तीमुळं हा प्रश्न इतका बिकट झाला, इतक्या गुंतागुंती झाला, त्या व्यक्तीला तर कोणी काहीच बोलत नाही. कोणामुळे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि तुम्ही राज ठाकरेला विनाकारण यात बदनाम करताय. राज ठाकरे सगळ्या मराठी तरुणांचा विचार करताय. आणि राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं की मला जातीपाती माहीत नाही, जातीपाती मला कळत नाही. म्हणजे हा माणूस जातीपातीच्या पलीकडे जाऊन विचार करतो, ही कुणी भावनाच लक्षात घेतलं नाही. मग कुणी त्याला आरक्षण, याला काय माहिती आहे, याला क्लास लावा, याला आरक्षण शिकवा, अशी जर वक्तव्य करू लागले, ते दुर्दैवी आहे.
तुम्ही असं म्हणता की नोकऱ्या आहेत मात्र शिक्षणाला पैसा लागतो, तर मुळात आरक्षण जे आहे ते शिक्षणासाठीच मिळालं, की ज्या लोकांकडे परिस्थिती नव्हती, ज्या लोकांना गरज होती, ज्यांच्याकडे मला शिक्षणाची परिस्थिती नव्हती, सांगायचं तर त्याच लोकांना शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी आरक्षण मिळालं होतं. मग आरक्षण नको असं कसं म्हणू शकतो? आम्ही आरक्षण नको म्हणलोच नाही, तुम्ही पुन्हा अजून त्याची कधी गफलत करतायत. आमचं म्हणणं आहे की एवढी उपलब्धता देत आणि कशाची उपलब्धता आहे? नोकऱ्यांची उपलब्धता आहे. नोकऱ्यांसाठी शिक्षण लागतं आणि शिक्षण अरे घेण्यासाठी हो, शिक्षण संस्था नाहीत का महाराष्ट्रात? मग त्या शिक्षण मग संस्थांमध्ये त्याच्या सुद्धा मला सांगा, ज्या शिक्षण संस्था आज महाराष्ट्रात उभा राहिलेल्या आहेत त्यांनी फार नाममात्र दराने सरकारी जमिनी घेतलेल्या आहेत. नाममात्र दराने त्यांना वीज पुरवठा होतो, नाममात्र दराने त्यांना पाणी पुरवठा होतो. मग सरकारने त्यांच्यावर बंधनं आणली पाहिजेत की मराठी मुलांना तुम्ही इतक्या ह्याच्यापर्यंत प्रवेश दिला पाहिजे, हे शैक्षणिक सवलत फीसमध्ये दिली पाहिजे. हे होत नाहीये. आता तुम्ही तेच नक्कीच त्याच्यावर आलायत, की तुम्ही जे म्हणतात की शिक्षण संस्थांनी केलं पाहिजे. शिक्षण संस्थांनी केलं तर ते होईल. मात्र आत्ताच्या परिस्थितीमध्ये आरक्षणाची आम्हाला गरज सांगा, नाहीये. शिक्षण संस्थावर दडपण कोण आणू शकतं? राज्य सरकार आणू शकतं. आणि राज्य सरकारने दडपण आणलं पाहिजे. माझ्या मराठी मुलांना इथल्या शिक्षण संस्थेत सवलतीच्या दरात फीसमध्ये ते शिक्षण उपलब्ध झालं पाहिजे, किंबहुना ते मोफत सुद्धा काही प्रमाणात केलं पाहिजे, हे आम्हाला वाटतं. आणि ही मागणी आम्ही चूक करतो का? नाही. इथं जर संभाजीनगरमध्ये एखादा जर कारखाना निघत असेल तर इथल्या भूमिपुत्रांना 80% नोकऱ्या त्यातल्या मिळाल्या पाहिजेत. हा घटनेनं दिलेला आम्हाला अधिकार आहे. याचं पालन होतं का नाही याची पाहण्याची जबाबदारी राज्य सरकारची. तुम्ही राज्य सरकारवर हा प्रश्न आणून ठेवलाय. आता राज्य सरकारवरती आपण बोलतोय. मात्र आपला मुळात मुद्दा असा आहे, की राज ठाकरे म्हणाले, की उपलब्धता एवढी आहे. तर उपलब्धता ठेवण्यासाठी राज्य सरकार म्हणून त्यांनी राज्य सरकारवर का बोलले नाही? आरक्षणावरच म्हणजे का बोललं असा अनेकांचा प्रश्न आहे. अहो, त्यांना तो प्रश्नच समजला नाही ना. इथं कुणी तोंडातून आरक्षण हा शब्द उच्चारला की तो काय म्हणतोय ऐकून घ्यायचंच नाही. म्हणजे लोकशाहीचं समोरच्याचं मतच तुम्ही ऐकून घेणार नसाल तर ही तर हुकुमशाहीपेक्षा वाईट परिस्थिती आहे. आरक्षण हा शब्द कुणी उच्चारला की दोन्ही बाजून कुणीतरी त्याच्या अंगावर येतं. आरक्षणाची गरज नाही याचा म्हणण्याचा अर्थ काय होता? की एवढी उपलब्धता मग भांडणच होणार ना. शेवटी आरक्षण का आलं? की मर्यादित संधी आहेत आणि त्या योग्य माणसाला मिळायला पाहिजेत. मर्यादित संधीच जर तुम्हाला जास्त प्रमाणात उपलब्ध झाली तर कोणाची तक्रार असणार नाही ना. हे तर आम्ही म्हणतोय ना. पण आता तुम्ही म्हणताय, की संधी उपलब्ध झाली पाहिजे, कोणाला आरक्षणाची गरज नाही. मात्र आज महाराष्ट्रामध्ये म्हणजे 70 वर्ष 75 वर्ष झाले महाराष्ट्राला म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळून. आजही अनेक समाज असे आहेत, की ते झोपड्यांमध्ये राहतात, ढोरं चारव करून त्यांचा उदरनिर्वाह करतात. त्यांना राहण्याची, खाण्याची, पिण्याची देखील सुविधा नाही. मग असं असताना त्यांना जर का संधी मिळवायची असेल, त्यांच्या अनेक पिढ्या जर का अशा त्याच्यात गेल्या असतील आणि त्यांना जर संधी पाहिजे असेल, तर त्यांना आरक्षणाची गरज भासेलच ना. हा दोन गोष्टीची तुम्ही गफलत करतायत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं ज्यावेळेस घटना लिहिली आणि त्याच्यात आरक्षणाची तरतूद केली आणि घटना 1950 साली लागू झाली, त्यात स्पष्ट लिहिलं होतं की शैक्षणिक आणि रोजगार किंवा नोकरी संबंधीचं आरक्षण हे 50 वर्षाचं असेल, मुदत दिली होती. आणि माझ्या माहितीप्रमाणे 2000 साली स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी ही मुदत अमर्याद वाढवली. आता ते म्हणजे काय, यावत चंद्र दिवाकरा असं जे म्हणतो की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत SC STचं आरक्षण हे निघणार नाही. त्याच्यामुळे हा गैरसमज काढून टाका की आम्ही त्यांच्या आरक्षणाला विरोध करतो आणि ते आरक्षण कोणीच काढू शकणार नाही. मग हे जर का राज ठाकरे साहेबांनी काल जर का क्लिअर केलं असतं, तर एवढी गुंतागुंत झाली नसती. अहो, क्लिअर करण्याचा मुद्दाच नव्हता. तुम्ही त्याच्यावर जे असं रान उठवलं आणि त्यांना आरक्षण विरोधी पिंजऱ्यात जाऊन उभा केलं नाही, त्यांना शिक्षा देऊन मोकळे झालात तुम्ही. त्यांचं साधं म्हणणं असं होतं की जर सगळ्यांना नोकऱ्या मिळाल्या, सगळ्यांना जर संधी मिळाली तर कुणी कुणाच्या ताटातली भाकरी घ्यायले का आमच्या याच्या ताटातलं उडून गेले का प्रश्नच येणार नाही ना. आणि आज जो महाराष्ट्रात मला सांगा, राज ठाकरे हे जाऊन मनोज जरांगे पाटलाला आंतरवेलीत भेटलेत. तुम्ही त्यांना त्यांच्यावर शिक्का मारून टाकला. आरक्षण ची गरज नाही याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की एवढ्या आमच्याकडे सगळ्या संधी उपलब्ध आहेत. आता तुम्हाला एक सांगतो की सरकारने शिक्षणाच्या सवलती जाहीर केल्या. त्या सवलती कुठं लागू होतात? जिथं सरकारी शिक्षण संस्था आहेत. खाजगी शिक्षण संस्था त्याचा काय प्रश्न आहे? तुम्ही अगोदर फीस भरा, सरकारनं आम्हाला दिली तर आम्ही तुम्हाला रिइम्बर्समेंट करू. आहे हा प्रश्न? मग माझं म्हणणं असं आहे की जर मला ही सवलत मिळणार असेल तर खाजगी संस्थेने सुद्धा मला फीस मागण्याचं काहीच कारण नाही. पण ते म्हणतात अगोदर भरा. याच्यावर नियंत्रण कोण ठेवू शकतं?
सरकार ठेवू शकतं. एखादा उद्योग इथं निघाला तर त्या भागातल्या 80% भूमिपत्राला नोकऱ्या मिळाल्यात का नाही हे पाहण्याचं नियंत्रण कोण ठेवू शकतं? सरकार ठेवू शकतं. आमचं हेच तर म्हणणं आहे की सरकारने ही जबाबदारी पार पाडावी. सगळ्यांना नोकऱ्या मिळतील, सगळ्यांना शिक्षण मिळेल, मग आरक्षणाची गरज उरणार नाही, या अर्थानं ते बोललेत. त्याचा विपर्यास करून त्यांना एकदम आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं, हे दुर्दैव आहे. नाही, मी म्हणजे शेवट कुणी मी तर त्यांना म्हणलं टाळा लावा, कुणी तर म्हणलं यांच्यावर बहिष्कार टाका. आणि काय बोलणं झालं? नाही मी मला सांगा, माझ्या महाराष्ट्रामध्ये जो पैसा कराच्या रूपाने गोळा होतो तो पैसा माझ्या मराठी माणसासाठी वापरला जावा ही जर मागणी केली तर ती चूक कुठली आहे? याच्यात आम्हाला कुठला टाळा लावणार आहेत तुम्ही? आम्ही असं काय देशविरोधी वक्तव्य करतो? मी मागं सुद्धा एक वक्तव्य केलं होतं, त्याचं आज तुम्हाला म्हणजे उद्या तुम्ही असं म्हणताल. मी ही राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेशी जोडला प्रश्न एका महान नेत्याने, की असं म्हणणं म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेविषयी हा धोका म्हणून यांना टाळा लावा. उद्या बांगलादेशमध्ये एवढं सगळं झालं, तिथले जर बांगलादेशी इथं आले तर तुम्ही म्हणताल विश्वबंधूच्या भावनेतून यांना सगळं द्या, नाहीतर आपण रोहिंगे पोचतोच. असं कसं होतं साहेब? तुम्ही राज ठाकरे साहेबांच्या वक्तव्याचा शेवटचा मी तुम्हाला प्रश्न विचारतो त्या संदर्भात, की राज ठाकरे साहेबांच्या प्रश्न उत्तर देताना तुम्ही म्हणताय की एवढी उपलब्धता आहे की राज्य सरकारने जर का हे सुविधा दिल्या त्या तर परिप्रेक्षमध्ये हा राज ठाकरेंनी म्हणलं होतं आरक्षणाची हो गरज नाही, हा मग तुम्ही त्यांना आरक्षण विरुद्ध ठेवून मोकळे मग झाले. मग त्यांनी ज्यावेळेस त्यांनी हे वक्तव्य केलं त्यावेळेस त्यांनी जर का हे म्हटलं असतं किंवा राज्य सरकारने करण्याची गरज आहे तर एवढी अहो, गुंतागुंत झाली नसती. तुमच्याकडे त्यांनी जे जे वक्तव्य कोणी केलं त्यावेळेस विद्वान पत्रकार होते त्यांना एक प्रश्नच कळाला नाही, त्यांना एक संधी वाटली बातमी तयार करायची. त्यांनी हा प्रश्न विचारला का? त्यांना नाही. त्यांनी हा प्रश्न विचारला असता, त्यांनी त्याचं उत्तर दिलं असतं. आणि मला वाटतं की हा एकमेव नेता असा आहे की जो धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना भेटले, त्यांच्याशी चर्चा केली. शेवटी पहा, संघर्षातून कुठला प्रश्न सुटतो का? तर नाही, संवादातून सुटू शकतो. संवाद तोडला का? आम्ही संवाद नाही तोडला. म्हणून प्रसार माध्यमात त्यांची जी प्रतिमा उभा करायला आरक्षण विरोधी असं काहीही नाही. आम्ही कुठल्याही आरक्षणच्या बाजूने किंवा विरोधाच्या आंदोलनात आम्ही कुठेही शब्द उच्चारला नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की सगळ्या गोष्टी असल्या तर आपल्याला आरक्षणाची आवश्यकता लागणार नाही. हे म्हणणं हा काही देशद्रोह नाही, हा काही विशिष्ट वर्गाविरुद्ध केलेलं वक्तव्य नाही. बरं, दुसरं असं की प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले जे काही दलित नेते आहेत ते म्हणतायत की प्रकाश आंबेडकर म्हणतात की असं वक्तव्य करणाऱ्या नेत्यावरती टाळा लावला पाहिजे आणि सरकारने त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. आणि रामदास आठवले म्हणतात की अशा नेत्यांच्या उमेदवारांवरती बहिष्कार टाकला पाहिजे. बाळासाहेब आंबेडकर जे म्हटले त्यांचं काय म्हणणं होतं की राजसाहेब काय म्हणले होते की महाराष्ट्राच्या कराचा पैसा अधिकाधिक परप्रांतीयाच्या सोयीसाठी जातो. हे चूक बोलले का? इथं मुंबईत येऊन 5 वर्षाची झोपडपट्टी असली तर त्याला पक्क घर देतं, त्या झोपडीत कोण राहतं? असा प्रश्न उचलला की आम्हाला टाळा लावा म्हणतात. कशामुळे टाळा लावायचा आम्हाला? आम्ही गुन्हेगार आहोत. लावा टाळा. आता तुम्ही तर सरकारमध्ये आला तर लावा टाळा, काय ते बघू काय व्हायचं. हे काय बोल, बाळासाहेबाकडून हे वक्तव्य अपेक्षित नाही. रामदास आठवले साहेबांविषयी मी काय बोलू? मी याच्यावर काही बोलणार नाही. पण रामदास आठवले साहेबांनी असं म्हणणं, ज्या भाजपमध्येच्या खांद्यावर हात त्यालाच काही करता आलं तर बघा तुमच्याकडून. बाकीच्यांना कुठं बहिष्कार टाकायचा वगैरे सोडून द्या. भाजप सोबत गेल्यामुळे किती नाही तुमच्यावर बहिष्कार टाकलाय ते बघा ना. बरं, दुसरा प्रश्न असा की तुम्ही मध्यंतरी बांगलादेशचा उल्लेख केला आणि त्या बांगलादेशमध्ये जी काही अराजकता निर्माण झाली त्या ठिकाणी हिंदूंची घरं जाळली जाते, हिंदूंना मारहाण केली जाते, अशा बातम्या आता समोर येत आहेत. ती कुठं गेली सगळी काय मेणबत्ती गँग, उरबडवी गँग, म्हणजे रोहिंग्यावर अत्याचार व्हायलाय म्हणून रडणारे लोक आज हिंदूंची घरं जाळली चाललीत. इस्कॉनचं मंदिर जाळलं. ज्या इस्कॉन मंदिराने 1971 साली ज्यावेळेस बांगलादेशमध्ये क्रांती झाली त्या काळात 4 महिने 2 लाख लोकांना 2 वेळेसचं जेवण दिलं, ते इस्कॉनचं मंदिर पाडलं. अरे हे असे लोक आहेत ज्यांनी बांगलादेशाची निर्मिती केली, त्या मुजीबुर रहमानचा पुतळाच फोडला. आणि यांच्याविषयी काय अश्रू बाळगायचे? कुठे गेले ते सगळे लोक? सगळे गप्प आहेत. हे त्यांना हे दिसत नाही की हिंदूवर अत्याचार व्हायलाय. पण म्यानमारमध्ये ब्रह्मदेशात रोहिंग्यावर अत्याचार व्हायला, त्यांना येऊ द्या, भारतात आश्रय द्या. कशामुळं? त्या हिंदूनं जावं कुठं? सीएचा कायदा त्यासाठी आणला होता. या जगामध्ये शीख, जैन आणि हिंदू आणि काही प्रमाण बुद्ध यांना भारताशिवाय कुठलाही देश नाहीये.
जो आधार देऊ शकतो. आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो, जे मुस्लिम कंट्रीमध्ये जी अराजकता चालू आहे, तिथून लोकांचं पलायन होतं, ते कुठल्या मुस्लिम देशात जात नाहीत. ते युरोपमध्ये जातात, ते अमेरिकेत जातात, ते भारतात आश्रय मागतात, जिथं मुस्लिमांचं राज्य नाही. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना सुद्धा कुठं आश्रय मागायला आल्या? भारतात आल्या. त्यांना हे आश्रय हे दिला हे पाहिजे. ही हिंदूची उदारता आहे, मग ही हिंदूची सहिष्णुता आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. ती शे- सगळी रुदाली गँग आज गप्प आहे, कुणी बोलत नाही. टार्गेट केलं जातं हिंदूंना तिथं. ही रुदाली गँग काही बोलत नाही. शेख हसीना भारतात आले, ते आश्रय मागतात, त्यांना आश्रय दिला पाहिजे. ते पाच तो सरकारचा प्रश्न आहे. सरकारने हा प्रश्न सोडवताना विरोधी पक्षाच्या नेत्यांना सुद्धा विश्वासात घेतला. आपण बातम्यावर ऐकतो. तो द्यावा का नाही सांगणे इतका मी मोठा नाही. सरकार त्याच्यात जे काही परराष्ट्र धोरण आहे त्याप्रमाणे करेल. पण मी हे म्हणायलो तुम्हाला की हिंदू हिंदूवर नावं ठेवणारे हिंदूमधलेच काही लोक आज गप्प काय आहेत? बांगलादेशमध्ये अगदी लक्ष करून हिंदूची मंदिरं, हिंदूची घरं, हिंदूची व्यापारी केंद्र हे जाळली जातात, उद्ध्वस्त केली जातात. हे लक्ष करून केलं जात आहे. आणि सगळी रुदारी गँग गप्प आहे. हे दुर्दैव आहे. बरं, आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे साहेब मराठवाडा दौरा करताय. या दौऱ्यामध्ये त्यांनी काही म्हणजे महाराष्ट्रातल्या एक दोन ठिकाणच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. मराठवाड्यामध्ये देखील घोषणा होण्याची शक्यता आहे. हे पहा, गेली 2 महिने झाले आमच्या पक्षात अंतर्गत सर्वे करून आपण कुठं जागा लढू शकतो, कुठली योग्यता आपण आपल्याला कुठं वातावरण आहे, या सगळ्या गोष्टीचा अहवाल माननीय राजसाहेबाला दिला. त्याच्यानंतर राजसाहेब स्वतः दौऱ्यावर निघालेले आहेत. त्या त्या जिल्ह्यात ज्या कुणी हा सर्वेक्षण केलं त्याचा अहवाल ते नेते सोबत आहेत आणि त्याच्यावर त्यांना जर वाटलं तर ते जाहीर करतात. मला वाटतं राज ठाकरे हे पहिले राजकीय नेते आहेत की ज्यांनी विधानसभेसाठी आपले 2 उमेदवार जाहीर केले. अ, छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्य, पूर्व आणि गंगापूर मतदारसंघामध्ये मनसे उमेदवार देईल अशी शक्यता वर्तवली जाते. काय तथ्य आहे? नाही, आता त्यांचा अहवाल राजसाहेब पुढे अजून म्हणजे गेला असेल. राजसाहेब ज्यावेळेस संभाजीनगरला येतील त्याचा पुन्हा एकदा विचार करतील आणि तो निर्णय घेतील. आमच्या पक्षात राजसाहेब जो निर्णय घेतील, उमेदवार घोषणा होण्याची शक्यता आहे संभाजीनगर. राजसाहेबाला योग्य वाटलं, जसं त्यांना सोलापूरला गेल्यावर योग्य वाटलं, पंढरपूरचं आमचे नेते दिलीप धोत्रे यांची घोषणा केली, शिवडीमध्ये मुंबईला आमचे नेते बाळा नांदगावकरची घोषणा केली. असं त्यांना जर योग्य वाटत तर ती घोषणा करतील. नक्कीच. तर हे होते मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी सांगितलं की राज ठाकरे यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याचा विपर्यास करण्यात आला. मात्र त्यांना असं म्हणायचं नव्हतं. महाराष्ट्रामध्ये उपलब्धता आहे, त्यामुळे राज्य सरकारने याच्या जर का उपाययोजना राबवल्या तर आरक्षणाची गरज भासणार नाही असं त्यांना म्हणायचं होतं. सुशील राऊत, महाराष्ट्र टाइम्स, छत्रपती संभाजीनगर.